सरकार बंदी लावण्याचा विचार करत आहे, त्याविरोधात व्यापारी संघटना आहे जे कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. नाही, नक्कीच हे सर्व जे आहे अदानीचं पोट भरायसाठी. अदानीचा फॉर्च्यून नावाचे किंवा त्याच्या ज्या कंपन्या आहेत, अदानीचा तेल, पाम ऑइल किंवा सोयाबीन तेल, शुद्ध फळीचा तेल अदानी विकतोय. किती रुपयात? 210 रुपयात पाकिट. अरे सांगा मला, 150 रुपये आज शेंगदाण्याचा दर आहे. शेंगदाणे 3 किलो शेंगदाण्यातून 1 किलो तेल बनतो, म्हणजे 450 रुपये शेंगदाण्यासाठी लागतात. तर अदानी हा 210 मध्ये तेल कसा विकतो? म्हणजे हा भेसळ करतो. पाकिट आहे म्हणून भेसळ नाही असं सरकारचं मत असेल तर पहिले अदानीच्या तेलाची चौकशी करा. गोरगरीब माणसाला 100 ग्राम 200 ग्राम नेऊन 2 दिवसासाठी ती चूल पेटवावी लागते, फोडणी द्यावी लागते, आणि त्यावर बंदी घालत असाल तुम्ही तपासणी सगळी करा. पण हा मूळ धंदा खुल्या तेलाचा गोरगरिबांसाठी आहे, आमच्या तेली समाजासाठी आहे. त्या समाजाचा हा मूळ व्यवसाय होता. तिथे भेसळ असेल कारवाई करायला कोणाचंही बंधन नाही, पण ती बंदी तात्काळ उठवली पाहिजे. ती कालही मागणी मी कोल्हापुरात केली आणि आजही तीच मागणी आहे. या सरकारचे धोरण हे सामान्य गोरगरीब माणसाला, व्यापाऱ्याला, छोट्या व्यापाऱ्याला, मध्यम व्यापाऱ्याला अडचणीत आणणारा, त्यांचा धंदा चौपट करणारं हे धोरण आहे असं मी मानतो. झालेला आहे, काय सांगाल याबद्दल? नाही बघा, हे सरकार चालवत आहेत की तमाशा करतायत? खरा प्रश्न हा येतो. हे राज्य कुठे नेऊन ठेवायचं ठरवलंय. पूर्वी म्हणायचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता म्हणायची पाळली खड्ड्यात टाकलाय महाराष्ट्र माझा. आरोग्य व्यवस्थेचे पूर्ण धिनवडे उडाले. डॉक्टरांचा पत्ता नाही, औषधीचा पत्ता नाही. यांचं विशेष म्हणजे मी माहिती घेतली, ऑडिट झाला नाही. अरे एखादी यापूर्वी सुद्धा अमरावतीला घटना घडली होती, पण अजून तुम्ही ऑडिट करत नाही. आरोग्याच्या व्यवस्थेकडे तुमचं दुर्लक्ष आहे आणि त्यातून ही घटना घडली आहे. मला वाटतं की या प्रकरणामध्ये आरोग्य मंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. जर आश्रम शाळेमध्ये 3 मुलींचा सापाने मृत्यू होतो, त्याला संस्था चालकाला आम्ही जबाबदारी धरून गुन्हा दाखल करतो, तर मग हॉस्पिटलमध्ये जळाल्यानंतर 3 बालकांचा मृत्यू झाल्यावर याला हे सरकार जबाबदार आहे. त्या मंत्र्यावर, मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर ही जबाबदारी सोप टाकून आरोग्य खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्याचे खात्याचे मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीसनी टीका केली. तो राहुल जो जवान पोरांचा आवाज होता ना, त्यामुळं त्यांना असं वाटलं असावं ते. आणि रेशीमबागचा कार्यक्रम, दोनातला कार्यक्रमाचा अंतर त्यांना कळलं असावं. त्यामुळं पण मुख्यमंत्र्यांनी राहुलजीवर ही टीका केली असावी. राहुलजींची लोकप्रियता, राहुलजींचा तरुणांचा राहुलजींकडे असलेला ओढा आणि या देशात होत असलेला एकूण राजकीय बदल, यामुळे अशा प्रकारचे राहुलजीवर आरोप करणारे यापूर्वी होते, पुढेही येतील. पप्पू म्हणणारे होते, आणि तो पाहिला ना तुम्ही देशाचा पंतप्रधान पप्पूपेक्षा कसा टप्पू आहे हे भारतातील देश पाहत आहे. रायगडचे पालकमंत्री नेमले, मुख्यमंत्र्यांनी एक कोऑर्डिनेशन कमिटीची बैठक ठेवलेली आहे. कुठेतरी राज्यामध्ये ज्या वेगवान घडामोडी होत आहे त्यामुळे इथले जे प्रमुख नेते आहेत, म्हणजे इनडायरेक्टली सीएम हे दिल्लीला जाण्याच्या याच्यात आहे असं त्यांचा एक संकेत आहे. नाही, आता हे जे काही नेमले गेले आहेत ते करणं आवश्यक होता, कारण नाशिकचा पालकमंत्री नेमल्याशिवाय 35,000 कोटीची कुंभमेळ्याची विल्हेवाट लावणार कशी? ते विल्हेवाट लावायची आहे ना, तिथून टक्केवारी कोण वसूल करणार? मग त्या कुंभमेळ्यातून लुटणार कोण? कंत्राटदार नेमून जे 25% 30% लुटीचं काम नवीन धंदा सुरू झालाय. काय गरज होती 35,000 कोटी खर्च करायची कुंभमेळ्यावर? 5-10 हजार कोटीमध्ये काम झालं असतं. 20-25 हजार रुपये शिक्षण व्यवस्थेवर खर्च केले असते तर झालं असतं. आज इथे शाळा नाहीत, वर्गखोल्या नाहीत, मास्तर नाही, जायला रस्ता नाही, शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची शाळामध्ये व्यवस्था नाही. त्यावर खर्च करून डुबकी मारणाऱ्यांना पापमुक्तीसाठी कुंभमेळा आपण घेतला, त्याला आम्ही स्वागत करतो. पण 10,000 कोटीचं काम करून तुम्हाला पैशाच्या मध्ये, कुंभामध्ये तुम्हाला डुबकी मारून तो धन लुटायचा आहे. म्हणून एवढी मोठी तरतूद तुम्ही केलेली आहे. ते लुटायसाठीच त्या गिरीश महाजनांची नेमणूक नाशिकमध्ये केली असावी असं मला वाटतं. पण मुख्यमंत्री दिल्लीला जातील असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला ते कुठे काय आहे, महाराष्ट्रामध्ये राहोत की दिल्लीत जावं, तो भाजपाचा प्रश्न आहे. पण आम्हाला तिकडे जे बसले आहेत मोदी शहांची जोडी,
त्यामध्ये मराठी माणूस जर या कालावधी, कारण 29 नंतर त्याला चान्स नाही आहे, त्यामुळं ही आत्ताची काही 29 पर्यंत संधी आहे, तोपर्यंत देवेंद्रजींनी पंतप्रधान होऊन जावं म्हणून ते दिल्लीला गेले तर स्वागतच आहे. आणि सगळे मनोहर जरांगे यांना भेटायला जाणार आहे. 29चं जे आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहे. नाही, ते आता जरंगे पाहतील आणि ते आपलं सरकार पाहिल. आम्हाला त्या संदर्भात बोलायची गरज नाही, कारण हे सरकार आणि जरांगे पाटलांचं काय साटेलोट आहे की काय अंडरस्टँडिंग आहे की काय भीती आहे, त्यांचं त्यांनी ते पाहून घ्यावं. आमचं एवढंच म्हणणं असणार आहे, कोणाला काय देता येते द्या, आमच्या अधिकाराला कुठेही धक्का लावू नका, आमचा अधिकार काढून घेऊ नका, आमचा वाटा कोणाला देऊ नका, एवढी आमची मागणी असणार आहे. हे सरकार जर या पद्धतीनं वागून झुकत असेल आणि वारंवार ते आंदोलन करत असतील आणि वारंवार सरकार त्या ठिकाणी जात असेल त्यांच्या, तर तो सरकारचा आणि जरांगेंचा प्रश्न आहे. आम्हाला त्या वादात पडायचं नाही. म्हणूनच आजचा हा मोर्चा आहे महागाईच्या विरुद्ध. 70 रुपये किलो साखर झाली, उद्या 100 रुपये होईल. एक वेळ अशी होती की देश साखर निर्यात करायचा आणि या नतभ्रष्ट नालायक लुटारूंच्या सरकारमुळे आज साखर आयात करावी लागते. ही पाडी देशावर आणली. आज 70 रुपये किलो साखर झाली. सणासुदीचे दिवस आहेत. 200 रुपयाच्या पलीकडे तेल गेलाय. तांदळाचे भाव वाढलेत, डाळीचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत. गरीब माणूस, सामान्य माणूस कसा जगेल हा एक मोठा प्रश्न आता या सामान्य लोकांच्या पुढे आहे. पण हे सरकार, उद्योगपतीचं सरकार, उद्योगपतींना या देश लुटून देणारं सरकार गरिबाच्या पाठीशी दुर्दैवानं उभा नाही, मध्यमवर्गीयांच्या पाठीशी उभं नाही. हे आता यांच्या या सगळ्या कृतीतून दिसून आलेलं आहे. राऊतांनी पत्र लिहिलेलं आहे आपल्या यांना सरकारला. त्यांचं म्हणणं आहे की मराठी टॅक्सी चालकांना कुठेतरी याचा फटका पडेल. नाही, असं आहे की मराठी त्या मुंबई, माझं आमचं मत स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्ष आपली भूमिका का करत नाही क्लिअर या संदर्भात? अलायन्स पार्टनर आहे, सत्तेमध्ये आहेत. तुम्ही ते काय मराठीचं, हे मराठी म्हणतात, ते हिंदी म्हणतात, म्हणजे तू टपल्या मारल्यासारखा कर, मी त्याला खेळवल्यासारखं करतो. हे दोघांचं अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे यांनी हिंदी सांभाळायचं, त्यांनी, अरे तुम्हाला मराठीची अस्मिताच आहे तर सरकार म्हणून निर्णय घ्या. बोला भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे. मराठीच्या अस्मितेसाठी ते चालवायचं नाही चालवायचं, मराठी टॅक्सी ड्रायव्हरला त्याचा फायदा करायचा, हा त्यांचा प्रश्न नाही. म्हणूनच आजचा हा मोर्चा आहे महागाईच्या विरुद्ध. 70 रुपये किलो साखर झाली, उद्या 100 रुपये होईल. एक वेळ अशी होती की देश साखर निर्यात करायचा आणि या नतभ्रष्ट नालायक लुटारूंच्या सरकारमुळे आज साखर आयात करावी लागते. ही पाडी देशावर आणली. आज 70 रुपये किलो साखर झाली. सणासुदीचे दिवस आहेत. 200 रुपयाच्या पलीकडे तेल गेलाय. तांदळाचे भाव वाढलेत, डाळीचे भाव वाढलेत, गॅसचे भाव वाढलेत. गरीब माणूस, सामान्य माणूस कसा जगेल हा एक मोठा प्रश्न आता या सामान्य लोकांच्या पुढे आहे. पण हे सरकार, उद्योगपतीचं सरकार, उद्योगपतींना या देश लुटून देणारं सरकार गरिबाच्या पाठीशी दुर्दैवानं उभा नाही, मध्यमवर्गीयांच्या पाठीशी उभं नाही. हे आता यांच्या या सगळ्या कृतीतून दिसून आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.